शिक्षक मित्रांनो नमस्कार. ई फॉर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अमर गावित व माझे मित्र श्री सदानंद साहेबराव सोनवणे आम्ही आपल्या सेवेसाठी घेऊन आलो आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजेच शालेय पोषण आहार एक्सेलकम सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. चला तर बघूया. सर्वप्रथम आपण हे सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डवर अनेक प्रकारच्या टॅब आहेत. आपण त्या टॅब जाणून घेऊया. या ठिकाणी शाळेचं नाव आहे. त्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव तुम्ही टाकून घ्या, एकदाच टाकून घ्या. त्याच्यानंतर इथून सुद्धा आपल्या शाळेचं नाव लिहून घ्या. हे सॉफ्टवेअर इयत्ता 1ली ते 5वी तसेच 6वी ते 8वी दोन्ही याच्यासाठी आपण वापरू शकतो. तर इयत्ता 1ली ते 5वीसाठी वेगळं सॉफ्टवेअर आहे, 6वी ते 8वीसाठी वेगळं सॉफ्टवेअर आहे. तरी पण वापरायची पद्धत ही एकच आहे, जी आपण आता या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. मुखपृष्ठावर आपण जाऊ. इथं गेल्यानंतर महिना निवडा या टॅबमध्ये जायचं आहे. इथं क्लिक केलं की आपल्याला इथं 12ही महिन्याचं म्हणजे एप्रिलपासून तर मार्चपर्यंत आपल्याला इथं टॅब दिसेल. आणि त्या प्रत्येक महिन्याच्या टॅबसमोर भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारच्या टॅब आहेत. तर भाग 1 आणि भाग 2 या टॅब काय आहे आणि इथूनच आपल्याला डेटा एंट्री करायची आहे आणि रिपोर्ट हा एका ठिकाणी जनरेट होणार आहे. तर भाग 1 मध्ये जाऊया. भाग 1 मध्ये इथं येलो कलरमध्ये इथं तुमच्या शाळेमध्ये प्राप्त तांदूळ दिनांक हे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याची माहिती आपण इथून भरायला सुरुवात करणार आहोत. आणि सुरुवात ही एप्रिल महिन्यापासूनच करा, कारण की एप्रिल महिन्यापासून केली तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होणार, कॅल्क्युलेशन व्यवस्थित होणार या सॉफ्टवेअरमध्ये, नाहीतर अडचण येऊ शकतात. तर आपण माहिती भरताना एक लक्षात घ्या की एप्रिल महिन्यापासून आपण माहिती भरायला सुरुवात करायची. तर इथं एप्रिल महिन्याची शिल्लक आपण टाकू शकता. इथं टाकून घ्या. इथं तांदळाचा हिशोब करताना पटसंख्या आहे तिथं पटसंख्या टाका. लाभार्थी संख्या आहे तिथं लाभार्थी संख्या टाकून घ्या. ही लाभार्थी संख्या सर्व टाकून घेतल्यानंतर इथं खाली आपल्याला दिसेल की एकूण त्या मागील महिन्याची शिल्लक किती होती, प्राप्त महिना किती, एकूण तांदूळ किती आणि अशा प्रकारे पूर्ण शिजवून झाल्यानंतर किती तांदूळ शिल्लक राहतो तीही आपल्याला कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी दिसणार आहे. हे फक्त भाग 1 मध्ये तांदूळाचं झालं. आणि आता भाग 2 मध्ये जायचं आहे. पहा भाग 2 मध्ये काय डेटा एंट्री करायची. तर इथं आपण बघितलं तर वार आहेत, त्या वाराच्या समोर कोड आहेत. तर हे कोड म्हणजे त्या धान्याला दिलेले कोड आहेत. आणि आपल्या शाळेमध्ये आपल्या सोयीनुसार जोही माल उपलब्ध असेल त्या मालासाठी हा कोड आपण वापरायचा आहे. तर हा कोड कसा बघायचा, कोणत्या धान्यासाठी कसा बघायचा. तर इथं होम टॅबमध्ये गेलं. त्याच्यानंतर शाळेच्या मेनू या माहितीसाठी क्लिक करा. इथे क्लिक करा. इथं आपल्याला हे कोड दिसतील. उदाहरणार्थ तूर डाळ आहे, तूर डाळसाठी B, मसूर डाळसाठी C. म्हणजे जोही माल आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असेल तो माल आपण त्याच्या नावासमोर हा कोड निवडायचा आहे. कोड निवडला की त्या ठिकाणी ऑटोमॅटिक माहिती होणार आहे. चला आता भाग 2 मध्ये गेलो. इथं आपल्याला हवं तसं धान्यादी माल तूर डाळ, मूग डाळ, वाटाणा याप्रमाणे आपल्याला बदल करून घ्यायचा आहे. तो बदल कसा करायचा. इथं कोडच्या ठिकाणी क्लिक करा त्या सेलमध्ये आणि इथं ड्रॉपडाऊन मेनू दिसेल. या ड्रॉपडाऊन मेनूमधून आपल्याला हवा तो कोड त्या धान्यासाठी निवडता येईल. अशा पद्धतीने इथं आपल्याला सेट करून दिलेलं आहे. तर तुम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आपल्याला. जोही माल आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असेल त्या मालाचं प्रमाण किंवा तो माल आपण इथं कोड निवडू शकता. तसंच इथं प्रमाण दिलेलं आहे. हे प्रमाण प्रत्येक तालुक्यावाईज वेगवेगळं असू शकतं. आपल्या तालुक्यात ऑफिसकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार आपण ते प्रमाण
टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मागील शिल्लक ही फक्त एप्रिल महिन्याची भरत असताना एकदाच टाकायची आहे. त्याच्यानंतर मागील शिल्लक ही मेमध्ये ऑटोमॅटिक जनरेट होईल. मे महिन्यामध्ये आपल्याला टाकायची गरज राहणार नाही. तसंच प्राप्त तांदूळ आहे, हा प्राप्त तांदूळ मात्र त्या महिन्यात प्राप्त झाला की आपल्याला तो टाकावा लागेल. आणि हे एवढा बदल जर आपला झाला तर त्याच्यानंतर इथं आपल्याला ॲटोमॅटिक येणार आहे. इथं काहीच करायचं नाही, काहीच भरायचं नाही आणि इथं सगळा हिशोब आपला जो आहे तो ऑटोमॅटिक होणार आहे. तसंच त्या महिन्यातलं मूग डाळचं ताट किती आहे, तूर डाळचं ताट किती आहेत किंवा वाटाणा किंवा हरभरा, हे सर्व ताटांची संख्या ऑटोमॅटिक येणार आहे. त्यामुळे इथं काही बदल करायचा नाही. बदल जो करायचा आहे तो आपले मेनू, प्रमाण आणि आपला उपलब्ध माल म्हणजेच प्राप्त माल या ठिकाणी बदल केला. त्याच्यानंतर आपण हा पूर्ण डेटा एंट्री झाली. ही डेटा एंट्री झाल्यानंतर आपल्याला रिपोर्ट काढायचा असतो, जो आपल्याला ऑफिसला द्यायचा असतो. तर तो रिपोर्ट कुठून काढायचा, आपण होम टॅबमध्ये जाऊया. पहा इथं मासिक अहवाल आहे. मासिक अहवालामध्ये पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 4 आणि पेज 5 अशा पद्धतीने हे रिपोर्ट आपण जिथून भाग 1 आणि भाग 2 मधून डेटा एंट्री केली ते रिपोर्ट इथं तयार होणार आहेत. तर चला तर बघूया. इथंही काही किरकोळ बदल आहेत, ते बदल आपण करायचं आहे. पेज 1 मध्ये जाऊया. इथं पहा, इथे जिथं येलो कलरने हायलाईट केलेलं आहे तिथं आपल्याला बदल करायचा आहे. म्हणजे आता आपला 1 ते 5चं करत असेल तर 1 ते 5चा पट लिहा. 6 ते 8चं करत असेल तर 6 ते 8चा पट लिहा. त्याच्यानंतर शालेय दिवस हे आपल्या शाळेनुसार कामकाजाचे दिवस टाकून घ्यायचे, मॅन्युअली टाकून घ्यायचे आणि आहाराचे दिवस हे मात्र ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर इथं महिना इथं क्लिक केलं की ड्रॉप डाऊन मेनूमधून आपल्याला महिने सिलेक्ट करता येणार आहे. आता आपण एप्रिल महिन्याची माहिती भरतो त्यामुळे एप्रिल सिलेक्ट आहे. आपल्याला मेमध्ये भरायची असेल तर मे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर आपण आता एप्रिल महिन्याची माहिती भरतोय. इथं वर्ष आहे, तर वर्ष आपण चेंज करून घेऊ शकता. जर आपण जानेवारी 2024 आलं की त्यावेळेला आपण जानेवारी महिन्याची माहिती बनवताना इथून वर्ष आपण मॅन्युअली करून घ्यायचा आहे बदल. तर हा बदल झाला. त्याच्यानंतर इथं काहीच बदल करायचा नाही आणि इथं आता येलो कलरने आहे. इथं आपल्याला स्वयंपाकी मदतनीस मानधन म्हणजे ते जे आपल्या शाळेमध्ये स्वयंपाकी असेल, मदतनीस असेल, त्यांची नावं इथं लिहून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे पेज 1 वर रिपोर्ट आहे तो करायचा आहे जनरेट. त्याच्यानंतर पेज 2 मध्ये आपल्याला इथं खुल्या बाजारातून साहित्य असेल ते टाकून घेता येईल. त्याच्यानंतर वजन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, इथेही आपली संख्या ज्या महिन्यातून आपण वजन करतो, उंची करतो विद्यार्थ्यांची, त्या आपण भरू शकतो. त्याच्यानंतर इथं संवर्गनिहाय ताटांची संख्या हे सुद्धा मॅन्युअली काढून ते इथं भरून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथं भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, इथं जे आपल्या शाळेमध्ये भेटी दिलेल्या असेल त्या अधिकाऱ्यांची नावं इथं आपण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे रिपोर्ट आपल्याला जे लागू आहे ते सगळे भरून घ्यायचे. हा झाला पेज 2चा. पेज 3 इथं काहीच बदल करायचा नाही. त्याच्यानंतर पेज 4 इथं सुद्धा काहीच बदल करायचा नाही. आणि पेज 5 मध्ये इथं दिनांक आहे, तो दिनांक त्या महिन्याचे टाकून घ्या. त्या महिन्याचा आपण दिनांक टाकू शकतो. आता जसं एप्रिल आहे, एप्रिलचा बदल केला आपण, एप्रिलची तारीख इथं टाकून घेतली. त्याच्यानंतर इथं सुद्धा आपण बदल करून घेऊ शकतो. म्हणजे इथं आपल्याला बदल करायची संधी आहे. तो बदल करून आपण आपल्या शाळेची माहिती आपण बनवू शकतो. अशा प्रकारे बदल झाला. आता हे सर्व रिपोर्ट पेज 1, 2, 3, 4, 5 हे A4 मध्ये सेटिंग केलेले आहे. आपल्याला लीगलमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही लीगलमध्ये सेटिंग करून त्याची प्रिंट काढून आपण देऊ शकता. तर असं एक सॉफ्टवेअर आहे, ऑफलाईन चालणारं आहे, कुठल्याही प्रकारची नेट कनेक्टिव्हिटी गरज नाही. आणि अशा पद्धतीने हे एक चांगलं सॉफ्टवेअर आहे.
तुम्ही अवश्य वापरा. आपला वेळ अवश्य वाचेल. धन्यवाद.